नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा तसेच महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लालबावठा यांच्या वतीने सोमवार 10 ऑगस्ट रोजी शहादा येथे जेल भरो आंदोलनाचा जोरदार यल्गार करण्यात आलाय। शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सुमारे 200 ते 250 आंदोलकांनी सहभाग घेतला। शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव द्यावा, वन जमिनीचा वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र सातबारा तयार करावा, अपात्र वनहक्क दावे मंजूर करावे, गायरान देवस्थान, इनामी व अन्य सरकारी जमिनीवरील निवासी तसेच शेतीची अतिक्रमणे नियमित करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी मांडल्या। स्मार्ट मीटर बंद करा, गावठाण फीडरवरील लोड शेडिंग थांबवा आणि घरगुती वीज 24 तास सुरू करा, अशी आक्रमक मागणीही करण्यात आली। जिल्ह्यातील खराब रस्त्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी, वाढती महागाई व बेरोजगारी रोखावी, तसेच शेतमजुरांना किमान वेतन जाहीर करावे, यासाठीही आंदोलकांनी शासनाविरोधात आवाज बुलंद केला। मध्ये केंद्रीय कमिटीने जाहीर केल्यानुसार आज शहादा तालुका कमिटीच्या वतीने आजचे रस्ता रोको करून जेल भरोचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। आजच्या आमच्या प्रमुख मुख्य मागण्या, केंद्र सरकारने मनरेगा खलास करायचे उद्दिष्ट ठरवले आहे, मनरेगा समाप्त करण्याचे डाव रचलेला आहे, तरी मनरेगा हे आम्ही समाप्त होऊ देणार नाही। मनरेगाचे काम सर्व जिल्ह्यामध्ये तातडीने सुरू केलं पाहिजे, अशी आज आमची प्रमुख मुख्य मागणी आहे। आणि 200 दिवस काम मिळालं पाहिजे असं त्या ठिकाणी त्या मनरेगामध्ये तरतूद आहे। त्यानुसार सर्वांना काम जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देणे अधिकाऱ्यांचं काम आहे, ही आजची प्रमुख मुख्य मागणी आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे सातबारे कोरे करायचं सरकारने निर्णय घेतला, त्याचा आम्ही अगोदर स्वागत केलंच, परंतु काही शेतकऱ्यांना खूप अटीतटी घालून त्यांना जे काही 2 लाखाचे अनुदान मिळत होतं ते देखील डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे। येत्या काळामध्ये अतिशय तीव्रतेने शेतकरी या भागामध्ये आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील या ठिकाणी आमची एक मुख्य मागणी आजची आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावट्याच्या वतीने रोजगार हमीचे कामाचे तर सगळं 3-13 केलाच, परंतु कोणाला रोजगार मिळत नाही। त्याच्यानंतर CI2चे कामगारचे 4 श्रम संहिता त्यांनी लागू केलेला आहे, ते आम्हाला मान्य नाही। ते 4 श्रम संहिता तातडीने मागे घ्यावं, रद्द करण्यात यावं, अन्यथा याचा परिणाम सरकारला भोगावं लागेल। याच ठिकाणी या 2-3 नमूद करतो या मागण्या, आणि आमची आणखी प्रमुख मागण्या भरपूर आहेत। या ठिकाणी आमचे आंदोलन सुरूच आहे।